मालेगावात बांगलादेशींना जन्मदाखले प्रकरणी गृह विभागानं आता SIT गठीत केलेली आहे। मालेगावमध्ये सुमारे 1500 बांगलादेशी आणि रोहिंग्यांना जन्मदाखले देण्यात किरीट सोमय्या यांनी या संदर्भातला आवाज उठवला होता। पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा SIT मध्ये समावेश आहे। SIT चौकशी करून अहवाल सरकारला सादर करणार। मोठी अपडेट आहे। 1500 पेक्षा जास्त बांगलादेशींना जन्मदाखले दिले होते। या संदर्भात मालेगाव बांगलादेशींना जन्मदाखले प्रकरणात आता SIT गठीत करण्यात आलेली आहे। गृह विभागानं चौकशीसाठी ही SIT गठीत केलेली आहे। SIT चौकशी करून अहवाल सरकारला सादर करणार। या संदर्भात आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या जोडलेले आहेत। सोमय्याजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मालेगावमध्ये बांगलादेशींना जन्मदाखले प्रकरणी आता विभागानं खरं तर SIT गठीत केले, मात्र इतक्या प्रकारचा मोठ्या प्रमाणात खळबळजनक आणि गैरप्रकार महाराष्ट्रात घडतोय। या संदर्भात आगामी काळात एक सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून काय भूमिका असणं आवश्यक आहे आणि कशा प्रकारची कारवाई केली जाईल? मालेगाव हे देशाचे वोट जिहादचे केंद्र झाले आहे। आपल्याला ठाऊक असेल की 2 महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या काळात मालेगावला देशभरात जगभरातून पैसा 2200 कोटी आला वोट जिहाद। आता दुसरी गोष्ट लक्षात आली की गेल्या काही महिन्यात मालेगावमध्ये हजारोहून अधिक लोकांना बांगलादेशी रोहिंग्या यांना जन्माचा दाखला देण्यात आला। कागदपत्र एकदम बोगस, खोटे, राजकीय दबाव, आताचे आमदार, आताचे खासदार, माजी आमदार आणि एक अतिरेकी संघटनेचा नेता जो एक आपण म्हणतो बांगलादेशाचा बॉर्डर व्हर्टाईक एजंट यांनी हा दबाव आणून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विनंतीचा स्वीकार केला आहे। ह्या जवळजवळ 1500 लोकांना जन्माचा दाखला देण्यात आलाय, तर ती सगळ्यांची परत चौकशी होणार। बांगलादेशी रोहिंग्यांना परत बांगलादेशला पाठवलं जात आहे। आता हा जो रोग आहे महाराष्ट्रात अन्यत्र पसरला आहे। काल रात्री अंजनगाव सुरवीर तालुक्याचे अमरावती जिल्ह्याच्या तहसीलदारशी माझं बोलणं झालं। तिथे 1200 लोकांना अशा प्रकाराने जन्माचे दाखले देण्यात आले आहेत। नक्कीच सोमय्याजी, आपला मुद्दा लक्षात आला। खरं तर या संदर्भात आपण एक ट्विट देखील केलेला आहे। आधी ती बातमी आपण प्रेक्षकांना दाखवूया। आपण आपल्याशी असं जोडलेलं राहा। मालेगावात बांगलादेशी प्रकरणाच्या नंतर आता SIT गठीत करण्यात आले आहे। मालेगावात सुमारे 1500 बांगलादेशी रोहिंग्यांना, मात्र मालेगाव नंतर अमरावतीमध्ये देखील आता आपण एक ट्विट केलेला आहे। किरीट सोमय्या आपण एक पोस्ट केली आहे। अमरावतीत ही बांगलादेशी रोहिंग्यांचा जन्म प्रमाणपत्र घोटाळा आहे असं आपलं ट्विट आहे। मालेगाव नंतर आता अमरावतीचे अंजनगाव आहे। अंजनगावात सुरजीच्या तहसीलदार यांनी गेल्या 6 महिन्यात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना 1100 जन्म प्रमाणपत्रे दिली आहेत। बांगलादेशी रोहिंग्यांनी सादर केलेली बनावट कागदपत्रे आहेत असं आपण ट्विटच्या माध्यमातून म्हणता। यावरती नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे? सोमय्याजी, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतोय। खरं तर मालेगावमध्ये हे प्रकरण घडतंय, अगदी तसंच प्रकरण अमरावतीमध्ये देखील घडते। अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक असा हा संपूर्ण प्रकार आहे। यावरती आपण काय सांगाल? मी काल रात्री अमरावती जिल्ह्यात तहसीलदारची चर्चा केली। त्यांनी मान्य केलं आहे की दबावाचा खाली अशा प्रकारचे खूप दबाव आणला जातो आणि असे प्रमाणपत्र जन्माचे दाखले देण्यात आले। मी पुढच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्याचा अंजनगावचा दौरा करणार आहे। मी मुख्यमंत्री यांना एक पत्रही दिले की जी मालेगावची SIT आहे त्याचा विस्तार करावा आणि त्यात अंजनगाव सुरवी तालुक्याचा पण समावेश करावा। नक्कीच सोमय्याजी, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी निश्चित संवाद साधलात त्याबद्दल। ट्विट आपण पाहतोय। अंजनगाव सुरजीच्या तहसीलदारांनी गेल्या 6 महिन्यात बांगलादेशी रोहिंग्यांना 1100 जन्म प्रमाणपत्रे दिलेत। मालेगाव नंतर आता अंजनगाव असं ट्विट आता किरीट सोमय्या यांनी केलंय। बांगलादेशी रोहिंग्यांनी सादर केलेली आहेत या प्रकारची बनावट कागदपत्रे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे ट्विट केलं।